नमस्कार अमरावती। 28 मार्च रोजी अमरावतीत एक संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली होती। भाणखेडा जंगल परिसरात एका तरुणीवर एकाने अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत 5 आरोपींना अटक केली आहे। मात्र या घटनेनंतर संपूर्ण अमरावतीत संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। दरम्यान 1 एप्रिल रोजी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रहारच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात धडक देत जोरदार आंदोलन केले। आरोपींची नावे तात्काळ जाहीर करावी तसेच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने कठोर कारवाईची मागणी जोर धरीत आहे। आरोपींना कडक शिक्षा होणार का? प्रशासन काय पावले उचलणार? आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खूप मोठी या अमरावती जिल्ह्याला मानवतेला काळिमा फासणारी राष्ट्रसंताची ही अमरावती आहे। हे संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज यांची भूमी आहे। पण या भूमीवर आज एका मुलीवर 18 वर्षाच्या मुलीवर जो 5 नराधमांनी जो अत्याचार केला आहे, तो अत्याचार या काळिमा अमरावती शहराला काळिमा फासणारी आहे। आणि अमरावतीचे पालकमंत्री असो, आमदार असो, खासदार एक शब्द नाही काढला। हे प्रकरण कुठं आम्हाला तर दडपण्याचं तर काही षडयंत्र आहे नाही। म्हणून आज प्रहारच्या या ज्या सर्व महिला रणरागिणी आहे यांनी आज सीपी कार्यालयात धडक दिली आहे। सीपी साहेबांना आम्हाला हेच म्हणणं आहे की ते जे आरोपी आहे या जनतेसमोर, जिल्ह्याच्या जनतेसमोर त्या नराधमांचं नाव, आरोप्यांचं नाव जनतेसमोर आलं पाहिजे की ते कोण आहे, त्यांनी हे कृत्य कसं केलं, यामागे काय षडयंत्र आहे। या सर्व षडयंत्राचा पोलिसांनी आम्हाला जबाब दिला पाहिजे, त्यांचं नाव या जनतेसमोर आलेलं पाहिजे। या मागणीसाठी या प्रहारच्या सर्व या महिलांच्या नेतृत्वात आम्ही आज सीपी साहेबांना भेटायला आलो आहे। भानखेडा प्रकरणामधून रस्त्यावर जे काही पीडित महिलावर अत्याचार झाला, ज्या 5 नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आहे, त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी आमची प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आपणास विनंती करतो आहे की जे नराधम अटक झाले हे सांगतायत पण त्यांचं नाव घोषित केलेलं नाही। आणि पोलीस प्रशासनाला आमची प्रहारतर्फे कळकळीची विनंती आहे की त्यांना तात्काळ जेवढी कारवाई होईल तेवढी कठोर कारवाई करा। कारण की आज आमच्याही मुली शिक्षणाच्या आहेत आणि शिक्षणाच्या असून बाहेर जातात। एकटी मुलगी पाठवायची आम्हाला पण भीती निर्माण झालेली आहे। कारण की असं प्रकरण जर दबलं तर आज आमच्याही मुली आहेत, जे काही नेते आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांच्या पण मुली असतीलच। असं नाही की ते बिना मुलीचे मायबाप आहेत। पण अशा परिस्थितीत जर त्या पीडित महिलेला न्याय मिळाला नाही तर असे नराधमांना सुविधा मिळेल किंवा त्यांना सूट मिळेल, म्हणून त्यांना सूट मिळू नये त्याकरिता आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाने इथं आंदोलन केलं आहे की त्या आरोपींना कडक कारवाई झालीच पाहिजे आणि किंवा त्यांना फाशी झालीच पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आमचं असं म्हणणं आहे की त्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली तुमच्याकडून आम्हाला मदत होईल। आमचं असं म्हणजे 60 दिवसाच्या आतमध्ये त्यासाठी तुमची फास्ट ट्रॅक कोर्टात पोहोचली पाहिजे। आमच्याकडून जे होते भाऊचे एकूण पत्र देऊन आम्ही त्याच्यात उज्ज्वल निकम सरकारी वकील भाऊसुद्धा बोललो आम्ही सकाळी। भाऊ म्हणजे मी स्वतः आपल्या भेट देऊन त्याच्यात उज्ज्वल निकमची मागणी करतो सरकारी वकिलाची। आणि हे प्रकरण कसं फास्ट ट्रॅकमध्ये त्या आरोपींना फाशी होते याने आम्ही आपल्या प्रहारतर्फे काय वकिलाची मदत करता येईल आम्ही 100% पाठीशी जिथं जिथं आमची मदत असेल। हे प्रकरण फक्त आरोपीचे नाव सर्व जनतेला कळले पाहिजे। आमचे आरोपीचे नाव ह्या पूर्ण जनतेला कळलेले पाहिजे। फक्त मुली जसं गुप्त आहे ते गुप्त पद्धतीनं तुमचा तपास चालू आहे, पण आरोपीचे नाव ह्या जिल्ह्यातील सर्व कोण नराधम आहे, ते नराधम कोण आहे त्यांचं नाव आवश्यक सर्वांना कळलं पाहिजे। अमरावती शहरातले सर्वांच्या मुली शिक्षणासाठी जातात, बाहेर जिल्ह्यातल्या खूप मुली ह्या परिसरात शिक्षणासाठी आल्या। आणि सर अजून एक त्याच्यात एक तो वार्डन आहे, हे मुली त्या हॉस्टेलमध्ये होते आणि ते 9 वाजले 10 वाजले तर वार्डननं माहिती कशी काय दिली नाही तर ती मुलगी तिला हॉस्टेलमधून गेली। त्या वार्डनचंही थोडंसं काय चौकशीमध्ये करता येईल, कारण की हॉस्टेलमधली मुलगी 10-10, 12-12 वाजेपर्यंत कशी काय बाहेर राहते। ते घरच्याची आता घरच्याची तर वाटते हॉस्टेलमध्ये, आई वडिलांना वाटते हॉस्टेलमध्ये, पण त्या वार्डनही त्याच्यामध्ये खूप मोठं काहीतरी त्या वार्डनही त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटते की वार्डनवर कारवाई झाली पाहिजे।